डॉक्टर बाबासाहेबचं तत्वज्ञान काय आहे? हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला राजकीय चळवळ चालवता येणार नाही, सामाजिक चळवळ चालवता येणार नाही, आर्थिक चळवळ चालवता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनंतर महान नेतृत्व निर्माण का झालं नाही? तर मूलभूत अधिकार अमेरिकेमध्ये वेगळ्या प्रकारचे आहेत, भारतात वेगळे आहेत, लंडनमध्ये वेगळे आहेत. पण आपल्याकडच्या मूलभूत अधिकारामध्ये जे सखोल चिंतन आहे आणि जे अतिशय त्याचा विस्तृत असा अर्थ आहे, तसं अमेरिकन राज्यघटनेमध्ये नाही. अशा अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याला ही कल्पना नाही, की आपली घटना इतकी का चांगली आहे. आपण लोकं म्हणतो, काही लोकं आपल्या घटनेच्या विरोधक जे असतात, ते असं म्हणतात, की बाबासाहेबांनी इकडनं घेतलं, तिकडनं घेतलं. इकडनं-तिकडनं काही घेतलं नाही. जगातल्या सर्व तत्वज्ञानाचा सार आपल्या घटनेमध्ये आहे आणि तत्वज्ञ आंबेडकर ही जी महत्वाची भूमिका आहे, त्याचं ते कारण आहे, की डॉक्टर आंबेडकर हे निव्वळ विचारवंत नव्हते, तर ते फिलॉसॉफीचे आणि जगभरच्या तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. आता ह्या जसं मी असं म्हटलं, की बुद्धाचा प्रभाव पुढे कोणाकोणामध्ये असेल आणि बाबासाहेब बुद्धाच्या बाबतीमध्ये बुद्धाच्या ज्याला बाबासाहेब शेवटी बुद्धाकडे वळले जरी खरं असलं, तरी बाबासाहेब नुसतं धर्म म्हणून त्याच्याकडे वळलेले नाहीत. ते तत्वज्ञान देखील बाबा बुद्धाचं जे आहे, ते जे हिवादी तत्वज्ञान आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर तत्वज्ञान आहे. त्यामध्ये जे तत्वज्ञान आहे, की जगाच्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? आपण जगाकडे नीट बघत नाही आणि जगाचं नीट अंडरस्टँडिंग नसतं आणि आपण योग्य ती कृती करत नाही म्हणजे राइट परसेप्शन. बुद्धाच्यावर लिहिताना एक मोठा विचारवंत लिहितो, की जगाच्या दुःखाचे मूळ काय आहे? की मनुष्य वस्तुस्थितीकडे नीट पाहत नाही, वस्तुस्थितीचे नीट अवलोकन करत नाही. त्यामुळे त्याला ती वस्तुस्थिती समजत नाही आणि अशा तऱ्हेने तो त्याच्यापासून दूर जातो. आणि वस्तुस्थितीचं अज्ञान असेल, तर तुम्ही योग्य निर्णय पण घेऊ शकत नाही. म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, तर वस्तुस्थितीचे सर्वांगाने अवलोकन करा आणि मग निर्णय घ्या. राइट परसेप्शन. वस्तुस्थितीच्या जर तुम्ही त्याच्यामध्ये फार काळ काय त्याला म्हणता येईल, चुकीच्या पद्धतीने अवलोकन केलं, तर चुकीच्या पद्धतीने निष्कर्ष येतील आणि चुकीच्या पद्धतीने निर्णय होतील. त्याचा परिणाम शेवटी कशामध्ये होईल? तर माणसाच्या दुःख निर्मितीमध्ये होईल. ध्येयवादी तत्वज्ञानाचं एक महत्त्वाचं आहे, की वस्तुस्थितीवर सर्वांगाने अभ्यास केल्याशिवाय कुठला निर्णय घेता येत नाही. तिथे तुम्हाला निव्वळ प्रार्थना, पूजा-पाठ करून अशा तऱ्हेने जीवनाविषयीचे निर्णय घेता येणार नाहीत. तर समस्येच्या मुळाशी जावे लागेल आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावे लागेल. नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु जे दिवे होते, त्यांनी असं म्हटलं होतं, की समस्येच्या मुळाशी जाणे आणि त्या समस्येचे निराकरण करणे म्हणजे सत्याकडे जाणे होय. अशी सत्याची व्याख्या त्यांनी केली होती. आणि ही जॉन ड्यूईची व्याख्या डॉक्टर आंबेडकरांनी तंतोतंत आपल्या आयुष्यामध्ये लावली. ते प्रत्येक समस्येच्या मुळाशी गेलेले आहेत. त्या समस्येची कारणे त्यांनी शोधली आहेत आणि समस्येचे निराकरण केलेलं आहे. म्हणून असं म्हटलं जातं, की डॉक्टर आंबेडकरांना माहिती नाही असा कुठला विषय नव्हता. भारतातल्या प्रत्येक समस्येचे उत्तर डॉक्टर बाबासाहेबांकडे होते. मग डॉक्टर बाबासाहेब एवढे ग्रंथ कशामुळे लिहिले आहेत? की भारतातल्या कुठल्याच विचारवंतांनी एवढे ग्रंथ का लिहिले? लिहिलेत का? नाही लिहिले. गांधीजींनी किती लिहिले? एकच पुस्तक लिहिलं. नेहरूंनी 2-4 पुस्तके लिहिली, पण समस्येवर लिहिले नाही. त्यांनी तत्वज्ञान किंवा भारताच्या संस्कृतीवर लिहिले. पण भारतातल्या प्रश्नावर, भारतातल्या समस्येवर जर कोणी लिहिलं असेल, तर डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. मग तो पार्टिशन असेल, फॉरेन पॉलिसी असेल, इकॉनॉमिक धोरणं असतील, इंडस्ट्रियल पॉलिसी असेल, ॲग्रीकल्चर पॉलिसी असेल, मग कामगारांचे धोरणं असतील, स्त्रियांचे प्रश्न असतील, म्हणजे जसं आपण आता स्त्रियांच्या बाबतीमध्ये जसं ते आहे हिंदू कोड बिल, हे सगळ्या प्रश्नाचा साकल्याने अभ्यास करून डॉक्टर आंबेडकरांनी अहोरात्र असेल परिश्रम घेऊन असंख्य ग्रंथ संपदा निर्माण केली. त्यामागे त्यांचा हेतू एकच होता, की या देशातले प्रश्न सुटले पाहिजेत. मग ते गोरगरिबांचे प्रश्न असतील, स्त्रियांचे असतील, शूद्रांचे असतील, कामगारांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, शेतमजुरांचे असतील,
ह्या सगळ्या प्रश्नांचा साकल्याने अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आणि म्हणून त्या अर्थाने ते फार मोठे विचारवंत तर होतेच, पण प्रश्नाच्या मुळाशी जाऊन ते प्रश्न सोडवणारे, बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे दुःखाचे कारण शोधून त्याचे निराकरण करणारे फार मोठे तत्वज्ञ होते, असं आपल्या लक्षात येईल. आता हे बुद्धाचं आपण देखील आता हे खूप असा मोठा विषय आहे, की जसं जॉन ड्यूई आणि रसेल मध्ये मोठा वाद होता. जॉन ड्यूई आणि रसेल आता बर्ट्रांड रसेल हा मोठा विचारवंत, जगातला फार मोठा विचारवंत बर्ट्रांड रसेल होता. आणि बाबासाहेबांचं भाग्य असं, की ते बाबा रसेलच्या त्यांची भेट झालेली होती आणि रसेलच्या पुस्तकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टीका केली होती, की रसेलचे विचार जे आहेत ते अमूर्त स्वरूपाचे आहेत. त्याचा प्रत्यक्ष सामाजिक जीवनात त्याचा उपयोग होणार नाही. आणि या विचारावर मग ते रसेलने त्यांना खास भेटायला बोलावलं होतं, की हा कोण विद्यार्थी आहे, की जो माझ्या याच्यावर आपले कॉमेंट्स करतो आहे. याचा अर्थ काय होतो? त्यावेळेस बाबासाहेबांचं वय किती होतं आणि बर्ट्रांड रसेलचं वय किती होतं हे लक्षात घ्या. बर्ट्रांड रसेल हा जागतिक दर्जाचा तत्त्वज्ञ, नोबेल प्राइज विनर, जगातला महान तत्त्वज्ञ म्हणून आजही त्याचा अभ्यास केला जातो. कारण त्या प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाणे आणि त्या मुळाची कारणे शोधणे हे बर्ट्रांड रसेलचं वैशिष्ट्य होतं. बाबासाहेबांचं जे महानत्व आहे किंवा त्यांचं जे भाग्य आहे, अशा लोकांचा सहवास लाभणे साधी गोष्ट नाही. म्हणून बर्ट्रांड रसेलच्या विचारावर देखील बाबासाहेबांनी जी टीका केली त्याचे अनेक कारण आहेत. कारण रसेल हा फार शुद्ध नीतिवादी होता. आता हा विषय तुम्हाला बोर होत असेल असं मला वाटतं, कारण बरेच लोक तुम्ही लेफ्ट करता आहात, आहे की नाही? त्यामुळे हा मी लवकर आवडता घेईल. कारण हे तत्वज्ञानाचा विषय समजून घ्यायला तुमचा पाठीमागे ते एक बॅकग्राऊंडही पाहिजे असते. मी नुसतं रसेलचं नाव घेतलं तुम्हाला कळणार नाही रसेल कोण आहे, किंवा जॉन ड्यूई काय नेमका म्हणत होता. तर रसेलचे बाबासाहेबांनी काय म्हटलं, की तो शुद्ध नीतिवाद हा उपयोगाचा नाही आहे. व्यवहारवाद हा उपयोगाचा आहे. रसेलने असं म्हटलं, की कुठलीही शक्ती बदलासाठी वापरू नये. बाबासाहेब म्हणले बदलासाठी शक्ती वापरावीच लागेल. कुठलाही सामाजिक बदल घडवायचा असेल तर तुम्हाला शक्ती वापरावीच लागेल, फोर्स वापरावाच लागेल. रसेल असं म्हणत होता, की माणसाच्या 2 प्रेरणा आहेत. एक सर्जनशील आहे आणि दुसरी लोकांना मदत करणारी किंवा स्वतःची लोभ प्रवृत्ती आहे. बाबासाहेब म्हणाले, की अशा प्रेरणांचा आपल्याला विभागणी करता येणार नाही. माणसाच्या मेंदूची अशी विभागणी नाही करता येणार. माणसाच्या प्रेरणा हे परस्पर सुसंवादी असतात किंवा विसंवादी असतात किंवा त्यांची अशी विभागणी करता येणार नाही. अशा अनेक मुद्द्यावर बाबासाहेबांनी रसेलला वाढवलेलं आहे. रसेलचे विचार अमूर्तवादी होते. म्हणजे तो काय म्हणत होता, की तात्विक आणि मूल्यवान अशा गोष्टीचा विचार करत होता, की मनुष्य युद्ध का करतो? युद्धामागे माणसाच्या मनामध्ये काय प्रेरणा असते? आहे की नाही? त्याच्यामध्ये एक मोठ्या विचारवंतांनी असं म्हटलं, की माणूस युद्ध का करतो? त्यामागे 2 प्रेरणा असतात. एक प्रेरणा आहे, की जगायचं बास, जगणे. कसंही करून आपण जगायचं किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये जगणे, जिवंत राहणे हेच माणसाचं एक ध्येय असतं. अशी एक प्रवृत्ती असते. दुसरी प्रवृत्ती काय असते, की नुसतं जगून आम्हाला आनंद नाही मिळणार. आम्हाला दुसऱ्यावर हुकूमत गाजवता आली पाहिजे. म्हणजे विल टू लिव्ह अँड विल टू रूल हे 2 महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. माणसाला नुसतं जगून चालत नाही, इतरांवर दबाव टाकायचा असतो त्याला. इतरांपेक्षा पुढे जायचं असतं. इतरांच्या छातीवर बसून उभं राहायचं असतं. इतरांना ढकलून पुढे जायचं असतं. ही जी रूल टू विल जी आहे, मी जगावर राज्य करीन, मी माझ्या आजूबाजूच्या परिसरावर राज्य करीन, मी जिथे काही घरात असेल किंवा बाहेर असेल, माझं स्थान प्रमुखच असलं पाहिजे. मला लोकांनी नमस्कार केलाच पाहिजे. लोकांनी माझ्यापुढे झुकलंच पाहिजे. ही असते विल टू रूल. अशा 2 महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. त्यामुळे माणसं युद्ध करतात. आता जॉन ड्यूईचं म्हणणं काय होतं, की माणसाचे जे दुःख होते, की शक्तीची माणसाला गरज असते. समाजात जर बदल करायचा असेल, तर तुम्हाला फोर्स वापरावा लागेल. रसेलचं म्हणणं असं होतं, की साधनही शुद्ध असली पाहिजे गांधीवादी विचारांचं, की तर चांगला परिणाम होईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते, की साधने शुद्ध की अशुद्ध हा महत्त्वाचे नाही. साधने साधनांचा मुख्य उद्देश, हेतू सफल झाला पाहिजे. जे ध्येय आहे, ते ध्येय सफल झालं पाहिजे. जर ते ध्येय सफल होत नसेल, तर ते साधनं आपण बदलली पाहिजेत. आता तिघांच्या भूमिकेमध्ये कसा फरक पडतो बघा. गांधीजी म्हणतात, की साधनं शुद्धच असली पाहिजेत
डॉक्टर बाबासाहेब शुद्ध अशुद्ध हा महत्वाचा प्रश्न आहे. जर समाज बदल करायचा असेल तर समाजामध्ये जी इच्छा आपण बाळगलेली आहे त्या पद्धतीचे बदल घडवून आणणे त्या साधनांमधनं शक्य होत नसेल तर ती साधनेच बदलली पाहिजेत. साधनामुळे समाज बदलला पाहिजे. साधने प्रभावी असली पाहिजेत आणि साधनं जर बदल घडत नसतील तर त्यांना बदललं पाहिजे. म्हणजे त्याला प्रॅगमॅटिझम म्हणतात. बाबासाहेब जगातले एक नंबरचे प्रॅगमॅटिस्ट होते. प्रॅगमॅटिझम व्याख्या मी आता सुरुवातीला जे म्हटलं की समस्येच्या शोधाशी जाणे, व्यवहारी उत्तर शोधणे, व्यवहारी मार्गाने जाणे, निव्वळ आयडियालिस्टिक, नुसतं अमूर्त, नुसतं काहीतरी हवेतले विचार करून चालणार नाही. तुमच्याकडे असे विचार असले पाहिजे की ते समाज बदललेच पाहिजे, त्याने समाज बदलला पाहिजे. आणि विचाराच्या बरोबर तुमची कृती असली पाहिजे. कृतीच्या बरोबर तुमच्याकडे समाज बदलाचा आराखडा असला पाहिजे. असं जर असेल तर खऱ्या अर्थाने समाज बदलेल. म्हणजे मुख्य उद्देश आहे तो अनिश्चित व्यवस्थेकडून सुनिश्चित व्यवस्थेकडे जाण्याचा. श्रद्धा चांगली किंवा वाईट हे तिच्या परिणामावरून ठरते. श्रद्धेमुळेही बदल होतात, परंतु खरा बदल होतो तो शिक्षणामुळेच आहे. वस्तुस्थिती मागील कारणे जाणणे आणि वस्तुनिष्ठ सकारात्मक सुयोजित बदल घडवून आणणे चांगल्या शिक्षणामुळे शक्य होते. परंतु शिक्षण सामाजिक पुरोगावर विद्वेषावर उभे असेल तर त्यामुळे समाजात सकारात्मक बदल होणार नाहीत. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाला का महत्व इतकं दिलेलं आहे हे या उदाहरण आपल्या लक्षात येईल की डॉक्टरांनी शिक्षणामुळेच मनुष्य जगामध्ये बदल घडू शकतो. डॉक्टर आंबेडकरांनी दुसरा एक महत्वाचा विचार मांडला की माणसाचे विचार कसे आहेत, विचारामुळे जग बदलते. थॉट हा फार महत्वाचा विचार आहे. कुठल्याही बदलामागे एक सकारात्मक प्रभावी विचार असला पाहिजे. तो सकारात्मक प्रभावी विचार जर नसेल तर बदल समाजात होणारच नाहीत. म्हणून विचार ही फार महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर आंबेडकरांनी विचारांना फार महत्व दिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या सगळ्या बाबासाहेबांच्या विचारामध्ये विचाराचं फार मोठं अधिष्ठान आहे. दुसरं महत्व त्यांनी दिले आहे बुद्धीला. तुमची सकारात्मक सर्जनशील बुद्धिमत्ता आणि खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता समाजात बदल घडू शकतात. तुमची बुद्धी जर सर्जनशील नसेल, सकारात्मक नसेल आणि स्ट्रॉंग नसेल, कमकुवत असेल तर तुम्ही बदल घडवणार नाही. जगातले सगळे बदल बुद्धिमान माणसंच घडवतात आणि म्हणून बुद्धीची साधना करणे आवश्यक आहे. आपण बुद्धीची साधना केली पाहिजे, विचारांची साधना केली पाहिजे आणि आपल्यापुढे सुनिश्चित बदलाचा आराखडा पाहिजे, की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. शिक्षणाच्या सहाय्याने आपल्याला नेमकं काय बदल घडेल किंवा काही सामाजिक धोरणामुळे नेमकं काय बदल घडेल किंवा अमुक एका कायद्यामुळे नेमकं काय बदल घडेल, हे तुम्हाला पाहिजे असेल, तर तुमच्यापुढे बदलाचा सुनिश्चित आराखडा असला पाहिजे. नुसतं वेग थिंकिंग चालणार नाही, काहीतरी वेग आयडियालिझम चालणार नाही किंवा काहीतरी करायचं हो आपल्याला आणि काय होतं की नाही माहिती नाही, झालं नाही झालं काय असं नाही चालणार. सुनिश्चित आराखडा असला पाहिजे की आपल्याला या पद्धतीने जायचं आहे आणि या पद्धतीने त्याचे परिणाम आपल्याला दिसलेच पाहिजेत. अशा प्रकारची तुमची भूमिका असेल तरच समाजामध्ये बदल घडतील, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आता या सगळ्या विचारांच्या मागे आपण आता थोडक्यात बुद्धाचा प्रभाव कोणाकोणावर आहे आपण सध्या आपण थोडंसं बघूया आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाकडे का वळले. तर आता मी सुरुवातीला सांगितलंय की बाबा बुद्धाचा प्रभाव किती असावा. भारतीय लोकांच्या काय म्हणता येईल त्याला, इथल्या जातीवादी आणि धार्मिक अशा नेतृत्वामुळे भगवान बुद्धाचे विचार समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत त्यांनी पसरू दिले नाही. आज जगभर बुद्धाला मानलं जातं आणि जगभर बुद्धाचा प्रभाव आहे. तो कसा कसा आहे थोडक्यात आपण बघूया, की बुद्धाचा प्रभाव जसा आपण म्हटलं की पायथागोरसच्या विचारात दिसतो. सॉक्रेटिसची जी पद्धती आहे विचार करण्याची पद्धती, ती बुद्धामुळे प्रभावित आहे. सॉक्रेटिस काय करत होता, की तो हा प्रश्न समोरच्याला विचारत होता आणि तू असं काय करशील, तू काय करणार आहे, तू काय होणार आहे? आणि मग त्याच्या प्रश्नाला आपण प्रश्न ते जसं बुद्ध विचारत होते ते विचारत होता. म्हणजे असं प्रश्न विचारण्यापासून सुरुवात करत होता, की दुःख कशामुळे होते? मग तुला काय वाटतं? दुःखाची कारणं काय असावीत? असं करत, करत, करत त्याला आपल्या मूळ मुद्द्यावर घेऊन येणे किंवा ईश्वर आहे किंवा नाही याबद्दल बुद्धाने जसं अ, मांडणी केलेली आहे. ही जी मांडणी आहे प्रश्नोत्तरात्मक, खंडनात्मक पद्धतीने हीच पद्धती सॉक्रेटिसने वापरलेली आहे. तीच पद्धती डायलॉगमध्ये आहे. तीच परिस्थिती अरिस्टॉटलमध्ये आहे. सॉक्रेटिसचा प्रभाव पुढे पाश्चात्य तत्त्वज्ञानामुळे आपण बघितला, तर तो अगदी हेगेलमध्ये पण दिसतो. हेगेल हा फार मोठा विचारवंत होता. हेगेल असं म्हणतो, की सत्य हे परस्पर विरोधी घटकांनी आहे.
म्हणजे सत्य कधीही एका वेळी पूर्ण असू शकत नाही. सत्य हे दुसऱ्यावर अवलंबून असतं. सत्य, असत्य, सत्य, असत्य अशा चर्चेतून खऱ्या अर्थाने आपला सत्याकडे प्रवास होत असतो. सत्य कोणत्याही क्षणी एक स्वयंपूर्ण असत नाही. सत्याला प्रतिसत्य हा असते. थिअरी, थिसिस, अँटिथिसिस आपण त्याला म्हणतो. एक विचाराशी दुसऱ्या विचाराचा सामना आणि मग तिसरा विचार निर्माण होतो. अशा तऱ्हेने सत्याचा प्रवाह होतो. हे बुद्धाचंच म्हणणं आहे. सत्य अंतिम नाही. सत्य हे तुम्हाला बदलकारक आहे. लक्षात घ्या. सत्य हे बदलणारे आहे. ते बदलत आहे. सत्य अंतिम असं म्हटलं नाही. बुद्धाने असं कधीच म्हटलेलं नाही. मी सांगतो ते अंतिम आहे. बुद्धाची एक कथा आहे. त्याने शिष्यांना सांगितलं, शिष्य असे अमराईमध्ये असताना बुद्ध प्रवचन देत होते. मग बुद्धाने हातात ते आंब्याचे 3 पाने घेऊन सांगितले, की "माझ्या हातात किती पानं आहेत?" शिष्य म्हणले, "साहेब म्हणजे अ, गुरुदेव की 3 पानं आहेत." म्हणे, "आता या झाडं आपल्या जंगलात बसलेलं आहे. त्या झाडांना किती पानं असतील?" ते म्हणे, "अनंत असतील, अगणित असतील." तर ते म्हणाले, "तसं अनंत आणि अगणित सत्याच्या राशी पडलेल्या आहेत. मी सांगतो त्याच्यापुढे नाही, तुम्ही सत्याचा शोध हा चालूच ठेवला पाहिजे. तुम्ही त्याच्याही पुढे गेले पाहिजे. त्याच्या पुढे समजावले." पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्मामध्येच थांबलेले नाही ते. ते नवीन आपले बौद्ध धर्म त्यांनी केलेला आहे. नव्यान केलेला आहे. परंपरेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी परंपरेतही बदल केलेला आहे. बुद्धाचा धर्म आहे तसा स्वीकारलेला नाही. त्याच्यामध्ये त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केलेलं आहे आणि मग बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. हे तत्वज्ञानाचे जे मुख्य लक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होते, तसं त्यांच्याकडे चर्चेला येणारा माणूस मग तो जैन असो, किंवा ख्रिश्चन असो किंवा मुस्लिम असो, तो चर्चेला त्यांच्याकडे जर आला, तर त्या गुरुला म्हणजे ख्रिश्चन पाद्र्याला जेवढं माहिती असेल त्यापेक्षा बाबासाहेबांना जास्त माहिती असायचं. जैन गुरुला जेवढं माहिती असायचं त्यापेक्षा बाबासाहेबांना जास्त माहिती असायचं. पारशी गुरुसाला जेवढं माहिती असेल त्यापेक्षा बाबासाहेबांना जास्त माहिती असायचं. हे तत्वज्ञ असल्याशिवाय तुम्हाला ते विषय कळणारच नाहीत ना. साधा प्राध्यापक असेल, तो तत्वज्ञानावर भाषण देईल का? देईल तो. पण तो त्याला तत्वज्ञान कळालं असं नाही होणार. त्याच्यासाठी ज्याला सॉक्रेटिस म्हणतो, की व्हिजन ऑफ ट्रुथ असावं पाहिजे. सत्याचं खरे खोटे तपासण्याची तुमच्याकडे एक जागृत बुद्धिमत्ता असली पाहिजे. त्याला व्हिजन ऑफ ट्रुथ म्हणतात. ती असल्याशिवाय तुम्हाला तत्वज्ञानावर लिहिता येणार नाही, बोलता येणार नाही. तत्वज्ञानाचा अर्थ सांगता येणार नाही. जगाला काय हवं ते कळणार पण नाही तुम्हाला. सत्याची दृष्टी असल्याशिवाय सत्य काय ते कळत नाही. व्हिजन ऑफ ट्रुथ ज्याला म्हणतो आपण, सॉक्रेटिसने ज्याला व्हिजन ऑफ ट्रुथ म्हटलेलं आहे. हे व्हिजन ऑफ ट्रुथ असलं पाहिजे. बाबा बुद्ध त्याला काय म्हणत असतील दुसऱ्या अर्थाने? व्हिजन ऑफ ट्रुथ. ज्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो. राइट परसेप्शन, आहे की नाही? राइट थॉट, राइट थिंकिंग, हे जे आहे, हे व्हिजन ऑफ ट्रुथ आहे. तुम्हाला योग्य तऱ्हेने परिस्थितीचा अंदाज घेता आला पाहिजे, योग्य तऱ्हेने सांगता आलं पाहिजे. कुठल्याही समस्येकडे योग्य तऱ्हेने पाहता आलं पाहिजे. तर ती व्यवस्था तुम्हाला कळेल. धर्म देखील काय आहे, की तुम्हाला राइट परसेप्शन आहे. धर्म तुम्हाला योग्य तऱ्हेने कळाला केव्हा कळेल? जर तुमच्याकडे राइट परसेप्शन असेल तर. नाहीतर धर्मातल्या चुकीच्याच गोष्टी तुम्ही फॉलो कराल आणि खऱ्या धर्माला फॉलो करणार नाही, आहे की नाही? आज जगात जे युद्ध आहेत, ते कशामुळे आहेत? धर्माकडे आपण चुकीच्या पद्धतीने पाहतो. धर्माचं चुकीचं विश्लेषण करतो. धर्माचं चुकीच्या पद्धतीने परिशीलन करतो. धर्माच्या चुकीच्या पद्धतीने मीमांसा करतो आणि धर्माच्या चुकीच्या पद्धतीने काय करतो आपण? अनुसरण करतो. म्हणून जगात युद्ध आहे धर्माच्या नावाने. शिया सुन्नी युद्ध काय आहे? सगळं चुकीचं आहे. धर्माकडे चुकीच्या दृष्टीने पाहतो आपण. प्रोटेस्टंट, कॅथॉलिक हा संघर्ष कशामुळे? धर्माकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. ख्रिस्त काय सांगत होता हे लोक वेगळेच सांगत असतात, आहे की नाही? मुसलमानांमध्ये तेच आहे. पैगंबर वेगळंच सांगत असेल, वेगळंच सांगतो आणि हे लोक वेगळंच ऐकतात, वेगळ्या पद्धतीने वागतात. पैगंबराने असं कधीही म्हटलं नव्हतं, की जिहाद म्हणून तुम्ही माणसं मारा. त्याचाही हिंसेला विरोधच होता. असं हे सगळ्याच गोष्टी अशा आहेत. जगातल्या संघर्षाचे मूळ या धर्माच्या चुकीच्या आकलनामुळे देखील आहे. तीच गोष्ट सामाजिक आकलनामध्ये आहे, तीच गोष्ट राजकीय आकलनामध्ये आहे, तीच आर्थिक आकलनामध्ये आहे. जर अर्थशास्त्रज्ञाला कळतच नसेल समाजाचे आर्थिक प्रश्न काय आहेत, तर तो काय तुम्हाला रेमेडी देणार आहे? किंवा समाजामध्ये काय बदल व्हायला पाहिजे याविषयी जर कुणाला नीट माहितीच नसेल, तर समाजामध्ये स्थित्यंतर कसं होणार? त्यासाठी तत्वज्ञानाची दृष्टी लागते. तीच गोष्ट राजकीय व्यवस्थेची आहे. राजकीय नेता जो असतो, तो जगभरच्या तत्वज्ञानाचा त्याचा अभ्यास असेल, त्याला कळत असेल, तर तो मग राजकीय दृष्टीने फिलॉसॉफर असतो तो. योग्य मार्गाने तुम्हाला राजकीय देईल.
बाबासाहेब असे राजकीय फिलॉसॉफर होते, आहे की नाही? ते आर्थिक फिलॉसॉफर होते, ते नैतिक फिलॉसॉफर होते, ते बौद्ध धर्माचे फिलॉसॉफर होते, धर्माचे फिलॉसॉफर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आग्रही आणि प्रखर सत्यनिष्ठा असलेले होते. तत्वज्ञानाचा पाया आहे सत्यनिष्ठा. सॉक्रेटिसने तुम्हाला तेच सांगितलेलं आहे. बुद्धाने तेच सांगितलेलं आहे. ज्याच्याकडे सत्यनिष्ठा आहे, तोच माणूस तत्वज्ञान, धर्म, विज्ञान काय समजू शकतो. विज्ञानालाही सत्यनिष्ठाच लागते, धर्मालाही सत्यनिष्ठाच लागते, तत्वज्ञानालाही सत्यनिष्ठा लागते. धर्म, सत्य, विज्ञान जेव्हा एका पातळीवर येतील, माझ्या त्या पुस्तकात मी म्हटलेलं आहे, विचारांच्या सावल्या नावाचं, त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे, की सत्य जाणण्यासाठी मुक्त मनाची आवश्यकता असते. बहुविध चिंतन पद्धतीचा, परस्पर विरोधी विचारांचा, धर्ममतांचा म्हणूनच आदर करावा लागतो. धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञानाचा विकास त्यातूनच होत असतो. अर्थात विज्ञानाची प्रेरणा ऐहिक असते तर धर्माची पारलौकिक. त्यामुळे काही संघर्ष अटळ असतात, हे लक्षात घ्या. काही संघर्ष अटळ असतात. म्हणून हे सगळ्या संघर्षाचा आज मी परवा एक लेख लिहिला होता, की जग बुद्धाकडे चाललं की युद्धाकडे चाललं आहे. जगाने युद्धाकडे जायला पाहिजे का बुद्धाकडे जायला पाहिजे? आणि त्यावर मी या सगळ्या विषयांचा आढावा घेतला, की माणूस संघर्ष का करतो? संघर्ष करण्याची प्रेरणा कुठून येते? माणूस या लढाई लढण्यासाठी का येतो? माणूस वास्तविक मनुष्य स्वतःसाठी जगतो तो खऱ्या अर्थाने. पण दुसऱ्याचा जीव घेण्याची इच्छा त्याच्यामध्ये का निर्माण होते? हे जे मूलभूत प्रश्न बुद्धाच्या पुढे होते, ते बाबासाहेबांच्या पुढे आजही ते मानवजातीच्या पुढे आहेत. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला बुद्धाकडे जावं लागतं. म्हणजे बुद्धाचा प्रभाव तसा त्याच्यावर आला, कोणावर आला? हेगेलवर आला, तसा तो कांटवर आहे. आता इमॅन्युएल कांट हा फार मोठा जर्मन तत्ववेत्ता आहे. तो तत्ववेत्ता काय म्हणतो, की जगात सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? ते नीतिमत्ता. लक्षात घ्या. तो म्हणतो, की जगात 2च गोष्टी सत्य आहेत. एक वर लखलखते आभाळ, ताऱ्यांनी भरलेलं आभाळ आणि खाली तुमची नीतिमत्ता. आता हा विचार कुठून आला नीतिमत्तेचा? शील. बुद्धाचं शील आहे. शील हा नीतिमत्तेचा महत्वाचा पाया आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणे तुमच्याजवळ शील असेल, तर तुमची प्रज्ञा जागृत होईल. प्रज्ञा जागृत झाली तर तुम्हाला सत्य कळेल. शील नसेल तर प्रज्ञा जागृत होणार नाही. प्रज्ञा जागृत झाली नाही तर सत्य कळणार नाही. मग शील हा बौद्ध धर्माचा पाया आहे. शील ही काही नुसती आध्यात्मिक गोष्ट नाही, ती सामाजिक गोष्ट आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं? एका समाजाने दुसऱ्या समाजाशी, एका धर्माने दुसऱ्या धर्माशी कसं वागावं? हे तुम्हाला शील शिकवतं. शील म्हणजे निव्वळ ब्रह्मचर्य पालन केले, अमुक केले, हे पंचशीलच नव्हे. तर माणसाने माणसाशी कसं वागावं? राष्ट्राने राष्ट्राशी कसं वागावं? एका समाजाने दुसऱ्या समाजाशी कसं वागावं? एका धर्माच्या माणसाने दुसऱ्या धर्माशी कसं वागावं? याला शील म्हणतात. शील म्हणजे अशा तऱ्हेने फार मोठा गंभीर विचार आहे. आता कांटचा जसा प्रभाव आहे, कांटचा प्रभाव पुढे कोणावर आहे आणि खाली शोपेनहावरवर आहे. शोपेनहावरनं असं म्हटलेलं आहे, की माणूस सुखी होणारच नाही. हा बुद्धाचा प्रभाव आहे. कारण माणसाच्या इच्छा अनंत आहेत आणि त्या इच्छांचा मेळ माणसाला कधीच घालता येणार नाही. कारण त्या इच्छा परस्पर विरोधी आहेत. म्हणजे एकच इच्छा अनेक लोक करत असतात आणि त्यामुळे संघर्ष उद्भवतो. म्हणजे ही खुर्ची मला पाहिजे आहे, ती इतरांना नाही पाहिजे आहे. त्यामुळे संघर्ष होतो. आणि हा संघर्ष अटळ आहे, अनंत आहे. त्यामुळे मानवजात कधीही सुखी होणार नाही, असं कोण म्हटलं? शॉपेनहावर. हा होता बुद्धिस्ट, लक्षात ठेवा. पण ते बुद्धाचं निगेटिव्ह इंटरप्रिटेशन आहे. बुद्धाने असं नीट सांगितलं, की इच्छेवर माणसाला विजय मिळवता आला पाहिजे आणि इच्छेवर विजय मिळाला तर मानवजात सुखी होईल. हे की नाही? जर इच्छा सकारात्मक असतील, सर्जनशील असतील, परस्पर सुसंवादी असतील, एकमेकाचा आदर करणारा असतील, तर मानवजात सुखी व्हायला काही अडचण नाही. इच्छा म्हणजे दुःख असं नाही. हे की नाही? चांगल्या इच्छा असू शकतात, ज्ञानाची इच्छा असू शकते, मुक्तीची इच्छा असू शकते, इतरांना मदत करण्याची इच्छा असू शकते, इतरांसाठी त्याग करण्याची इच्छा असू शकते. म्हणजे इच्छा म्हणजेच दुःख नाही असं नाही. त्या इच्छा ज्या इतरांना दुःख देणाऱ्या आहेत, त्यामुळे तुम्ही दुःखी होता. ज्या इच्छा इतरांना आनंद देत असतील, त्यामुळे तुम्ही सुखीच व्हाल, असा तो एक मोठा विचार आहे. तर असा अनेक अंगाने आपण या प्रश्नाकडे पाहतो. शोपेनहावरचा प्रवाह, आता या सगळ्यांच्या प्रवाहामध्ये आपल्याकडे विवेकानंद स्वामी बुद्धाचे खास अनुयायी होते. रवींद्रनाथ टागोर बुद्धाचे खास अनुयायी होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बुद्धाचे खास अनुयायी होते. ह्या लोकांनी जीवनभर बुद्धाचा एक ध्यास धरलेला आहे आपल्या दिसून येतो. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात,
की बुद्धाचा 1000वा अंश जरी माझ्यात असता तरी मी हे जग हलवलं असते. आहे की नाही? तीच गोष्ट पंचशील जे त्यांनी मांडले आहे. नेहरूंचं सगळं तत्वज्ञान बुद्धावर अवलंबून आहे. त्याची फॉरेन पॉलिसी बुद्धावरची. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बुद्ध हा खऱ्या अर्थाने एका कोणीतरी म्हटलं की तो बोधिसत्वच होता एक प्रकारे. म्हणजे तो माणसावर प्रेम करणे हा एक त्याचा महत्वाचा भाग. आणि धर्म मध्ये न मानणे, ईश्वर न मानणे, मानवता हाच धर्म मानणे. हा एक भाग आहे. सत्य हाच धर्म मानणे. हे म्हणजे म्हणून आंबेडकर आणि नेहरू यांचं नेहमी मैत्र राहिलेलं आहे. ते मित्र राहिलेले आहेत. आपली घटनेमध्ये 2 लोक फार महत्वाचे आहेत. जे बाबासाहेब म्हटले तेच नेहरू पण म्हटलेले आहेत. कारण दोघं कट्टर समाजवादी होते, कट्टर सेक्युलर होते, कट्टर सत्यनिष्ठ होते आणि त्यांच्या दोघांवरही बुद्धाचा प्रभाव होता. हे आहे. आता जसं कांट आहे, शोपेनहावर झाला, तसा बर्ट्रांड रसेलवर कोणाचा प्रभाव असेल तर बुद्धाचा प्रभाव आहे. है की नाही? बर्ट्रांड रसेल म्हणतो की मी कुठल्याही धर्माला मानत नाही. मी फक्त बौद्ध धर्माला मानतो. मानायचं झालं तर मी धर्मालाच मानत नाही, तो बौद्ध धर्माला मानतो. ही परंपरा आपण लक्षात घेतली तर बाबासाहेब बौद्ध धर्माकडे का वळले ते आपल्याला कळेल. आणि मग मार्क्सवाद आणि जसं बाबासाहेबांनी भाषण दिलं होतं काठमांडूमध्ये की बुद्ध की मार्क्स असा प्रश्न मानव जातीपुढे त्यावेळी उभा होता. आज मार्क्सचं तत्वज्ञान जवळजवळ संपण्यात जमा झालेलं आहे, कारण सगळीकडे भांडवलशाही यशस्वी झालेली आहे आणि मार्क्सवादाचा पराभव झालेला आहे एका अर्थाने. तर रशियामध्ये पण मार्क्सवादाची तत्व कोणी पाळत नाही. तिथे जे मार्क्सने जे म्हटलं होतं की मार्क्सवादी क्रांती झाली तर सगळेजण मुक्त होतील, राज्य अस्तित्वात राहणार नाही, स्टेट विल वाय द रवे असं म्हटलं त्यांनी. आणि माणसं सरळ मुक्त होतील, कारण माणसं भांडायचं कारणच राहणार नाही, कारण प्रायव्हेट प्रॉपर्टीच नसेल. जी प्रॉपर्टी ते सगळ्यांची सामूहिक असणार आहे. जो नफा होणार तो सगळ्यांचा सामूहिक राहणार आहे. त्यामुळे संघर्षाला जागाच राहणार नाही असं मार्क्सचं म्हणणं होतं. पण मार्क्सवाद का फेल गेला? कारण मनुष्य फेल गेला. माणसामध्ये लोभ आहे, माणसामध्ये सत्तेचा लोभ आहे. मार्क्सवादी क्रांतीतून काय झालेलं आहे की हुकुमशाह निर्माण झालेला आहे. असं कधी झालं नाही की मार्क्सवादी क्रांतीतून लोकशाहीवादी निर्माण झाली, नाही झाली. म्हणून बाबासाहेबांनी मार्क्सवादाला नकार दिला. त्यांना अशा प्रकारची क्रांती हवी होती, अहिंसात्मक क्रांती व्हायला होती आणि ती लोकशाही मार्गाने करता येणार होती असं त्यांना वाटत होतं. म्हणून रक्तशून्य राज्यक्रांती म्हणजे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या आहे. जसं यांनी लोकांसाठी असं जे अब्राहम लिंकन म्हणतो, तर बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेबांचा सगळा भर कशावर होता? सामाजिक चिंतनावर आणि सामाजिक बदलावर. या देशामध्ये जे भयानक प्रश्न होते, जातीय विषमता, धार्मिक विषमता, राजकीय विषमता, आर्थिक विषमता, सगळीकडे शोषण, आजही ते आहे, कालही होतं, परवाही होतं. हे डॉक्टर आंबेडकरांच्या चिंतेचा हा विषय होता. ते म्हणायचे की मी आहे तोपर्यंत हे दलित वर्गीय लोकांचं थोडंफार मला बरं दिसतं, पण माझ्या गेल्यानंतर काय होणार आहे? हा समाज इतका विकृत आहे, जाती व्यवस्थेने बद्ध आहे. या माणसाला आपण किती जरी सांगितलं त्याच्या डोक्यात जात जाणारच नाही. पण बाबासाहेब म्हणाले की देशात लोकशाही रुजेल की नाही ही त्यांना फार चिंता होती. लोकशाहीबाबत ते आशावादी नव्हते. ते म्हणायचे मी लोकशाही आणली खरी, पण लोकशाही निव्वळ तांत्रिक राहणार आहे. कारण या लोकांना न्यायबुद्धी नाही. जाती व्यवस्थेमुळे न्यायबुद्धी नाही आहे. जाती सामाजिक कल्याणाची भावना नाही आहे. एकमेकाविषयी आदर नाही आहे. लोकशाही मूल्यच नाही आहे. जाती व्यवस्थेमुळे फक्त द्वेष आहे. एकमेकाविषयी द्वेष आहे. एकमेकाविषयी ईर्ष्या आहे. ही जात पुढे जाते का, हा जात ही जात मागे पडते, मलाच ते मिळालं पाहिजे, याला मिळायला नको. ही जाती ईर्ष्या आहे. आणि किती भ्रष्ट असला माणूस आणि तो जर माझ्या जातीचा असला मी त्याला मतदान करतो, हे तर लोकशाहीचा सगळ्यात मोठा अपयश आहे. त्यामुळे वाईट माणसं सातत्याने निवडून येतात जातीच्या भरोसावर आणि चांगली माणसं इलेक्शनमध्ये म्हणजे पराभूत होतात. ते बाबासाहेबांना त्यावेळेसही कळालं होतं. बाबासाहेबांचा पराभवही त्यामुळे झाला होता. जाती व्यवस्थेमुळेच पराभव झाला होता, हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्यांची चिंता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि मग त्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रश्नावर मार्ग कसा शोधता येईल, तर त्यांनी शस्त्र दिलं घटना, दुसरं शस्त्र दिलं बुद्धिधर्म, तिसरं आहे की स्टेट सोशलिझम, ज्याला बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. बाबासाहेबांचे जे विचार आहेत, शेतीविषयीचे विचार, इंडस्ट्रियल पॉलिसी जे इंडस्ट्रियल रिझोल्युशन जे आहे 1948,
इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन 1956 हे आहे 71चं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे जे म्हणणं आहे ते आलेलं आहे. म्हणजे बेसिक इंडस्ट्री कशाला असायला पाहिजे, हेच त्यांनी सांगितलं. कोऑपरेटिव्ह कोणत्यामध्ये असायला पाहिजे, प्रायव्हेट आणि पब्लिकमध्ये काय असायला पाहिजे, कॉर्पोरेट सेक्टर काय असतं. ही बाबासाहेबांनी जी विभागणी केली होती, ती आपल्या याच्यामध्ये आली. म्हणजे नेहरूंचे जे काही औद्योगिक धोरण आहे, त्यात बाबासाहेबांचा प्रभाव आहे. नेहरूंचे जे बाबासाहेबांचे जे शेतीविषयी धोरण आहेत, ते काँग्रेसने बरेचसे स्वीकारलेले आहेत. जमीनदारी अबॉलिशन ॲक्ट काढलेला आहे, सरप्लस लँड सीलिंग ॲक्ट लावलेला आहे. आहे की नाही? जे जमीनदारी सिस्टीम नसल्यावर टेनन्सी ॲक्ट आलेला आहे आणि या टेनन्सीमुळे बऱ्याच गरीब लोकांचं कल्याण झालेलं आहे. आता मी जिल्हाधिकारी होतो. मला माहिती आहे टेनन्सीच्या केसेसमध्ये मोठमोठे लँडलॉर्ड रस्त्यावर आलेले आहेत. विदर्भात मी पाहिलं आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता. मी काही देशमुखांच्या घरी जेवायला जायचो त्या काळामध्ये. तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाले. जमिनी गेल्या सगळ्या. 100-100 एकरच्या जमिनीचे मालक 20 एकरावर 25 एकरावर आले. ही जी अवस्था झाली. तर ही कायदा ही जी बाबासाहेबांची धोरणं आहेत. बाबासाहेबांच्या शेतीवरचे जे धोरण आहे ते जर राबवले गेले असते, तर ग्रीन रिव्होल्यूशन फार पूर्वी झाली असती. ग्रीन रिव्होल्यूशन फार नंतर आली. त्यातही बाबासाहेबांचा विचार आहे. आणि शेतकऱ्यांच्या हिताचं काय आहे जे बाबासाहेब लिहून ठेवलेलं आहे, ते आजही जर तुम्ही फॉलो करा. म्हणजे शेतकऱ्यांचा विमा काढला पाहिजे. आज आपण विमा काढतोय. शेतमालाचा विमा काढायचा, तो काढला पाहिजे. ते अजून काढत नाही आपण. शेतमालाच्या भावाची हमी गव्हर्नमेंटने दिली पाहिजे. शेतमालाला भांडवल, शेतीला भांडवल गव्हर्नमेंटने पुरवलं पाहिजे. आणि शेतीचा विमा काढला पाहिजे. आता हे बाबासाहेबांनी सांगितलेले धोरणं जर नेहरू गव्हर्नमेंटने किंवा काँग्रेसने जर राबवले असते, तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला कुठेही दिसल्या नसत्या. आहे की नाही? मग किती मोठे तत्वज्ञान, केवढे मोठे दूरदर्शी विचारवंत होते आपण लक्षात घ्या. तर असं या तऱ्हेने मी तुमच्याशी खूप बोलू शकतो. परंतु हा विषय मला वाटतं माझा वेळ झालाय का ते मला कृपया सांगावं. अजून व्यक्त होऊ शकता सर, कारण खूप महत्वाचा विषय आहे. आवडतो अजून का मला मला चिंता अशी वाटत होती, की नाही. हा हां, हां, सर. तत्वज्ञान आता बरेच लोक लिफ्ट करताना मला दिसतात खाली. म्हणून मी माझं भाषण आटोपते घेत होतो. खाली बरेच लोक निघून नाही सर, जाताना दिसतात. फोन आला म्हणजे लेफ्ट होतं. हां, असं आहे त्यामुळे का? तर ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला मुळातच समजून घ्यायला पाहिजे. आणि मग आजच्या परिस्थितीत त्याचा कसा मेळ घालता येईल? डॉक्टर बाबासाहेबांचं तत्वज्ञान काय आहे? हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला राजकीय चळवळ चालवता येणार नाही, सामाजिक चळवळ चालवता येणार नाही, आर्थिक चळवळ चालवता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनंतर महान नेतृत्व निर्माण का झालं नाही? कारण बाबासाहेब आपल्याला समजलेच नाही. त्यांचं तत्वज्ञान आपल्याला समजलंच नाही. आपण बुद्धाच्या घोषणा देतो, बुद्ध कळाला नाही. बुद्ध कशामुळे गेला ते कळालं नाही. आहे की नाही? तर हे बुद्ध म्हणजे काही धार्मिक तत्वज्ञान नाहीये, ते सामाजिक तत्वज्ञान आहे. हे जगभरचा याच्यावर प्रभाव काय आहे? आता आपण चीनकडे जर पाहिलं, चीनमध्ये कोण आहे? हे सगळे जे आहेत, जे काही ईशान्येकडचे जे देश आहेत, हे सगळे बुद्धिस्ट आहेत. आता ते बुद्ध तिथं कसा गेला असेल तुम्ही सांगा? आणि जगभर बौद्ध तत्वज्ञान कोणी पोहोचवलं असेल? ते पोहोचवलं सम्राट अशोकाने. म्हणजे सॉक्रेटिसवर प्रभाव का झाला असेल, तर सॉक्रेटिसपर्यंत बौद्ध तत्वज्ञान पोहोचलं ना ते. कसं पोहोचलं? सम्राट अशोकाने पोहोचवलं. सम्राट अशोकाने त्यावेळी सगळे बौद्ध भिक्खू निरनिळ्या देशात पाठवले. सगळ्या देशामध्ये पाठवले. आणि सम्राट त्याची सगळ्या जगावरच सत्ता होती. ते चीनचा काही भागही त्याच्या हाताखाली होता. अफगाणिस्तान त्याच्याकडेच होतं. थेट काबूल रशियापर्यंतच्या आपल्या याची सम्राट अशोकाची सत्ता होती. इकडे दक्षिणेकडे तर होतीच होती. आणि ग्रीक रोमनमध्ये त्यांचे शिलालेख आहेत ग्रीक भाषेमध्ये. तुम्ही कल्पना करा, की एक भारतीय राज्याचे शिलालेख ग्रीक भाषेत कसे असावेत? आणि कोणीतरी ग्रीक वाचणारा होता की नाही? एकेकाळी अलेक्झांड्रिया हे जे शहर होतं, हे पूर्ण बुद्धिस्ट होतं. म्हणजे ते शहरच म्हणजे सगळे तिथं बुद्ध भिक्खू होते. म्हणजे अलेक्झांड्रिया शहर हे बुद्धांचं वसतिस्थान होतं. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला असं मी सांगेन, की आपल्या येशू ख्रिस्तावर सगळ्यात मोठा प्रभाव कोणाचा होता? बुद्धाचा होता. बुद्ध जो म्हणतो ना आपला येशू ख्रिस्त म्हणतो ना, मी त्या गावाचं नाव घेत होतो, मी काय ते आहे. तो जो पंथ होता,
तो पंत बुद्धिस्ट होता. त्याने मरताना म्हटलंय की मी असा आहे. तो पंत बुद्धिस्ट होता. मग ते जे लोक होते गुहेत राहणारे होते, ते अष्टांग मार्गाचे पालन करणारे होते, सरमुंडन करणारे आणि भगवे वस्त्र घालणारे. त्या पंथाचा मी आहे असं कोण म्हणतो? येशू ख्रिस्त. आणि आता आधुनिक जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहे, ते आता कबूल करतात की बुद्धाचा प्रभाव येशू ख्रिस्तावर होता. कारण 32 वर्षात तो प्रगट झालेला आहे, पण त्याच्या आधी तो कुठे होता? तर आपल्या काश्मीरच्या काही याच्यामध्ये त्याची नोंद आहे, काश्मीरमध्ये येऊन गेल्याची. दुसरी गोष्ट, काश्मीरमध्ये त्याची एक कबरही दाखवली जाते. येशू ख्रिस्ताची कबर काश्मीरमध्ये आहे, श्रीनगरमध्ये. ती कशी आली असा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, यहुदी लोकांचं जे आहे त्याच्यावर एक बुद्धाचा प्रभाव कसा आहे ते आहे. तर यहुद्यांची जी कबर आहे ती कुठे आहे? श्रीनगरमध्ये आहे. त्यांचा मोजेस जो आहे, मोजेस सगळ्यात मोठा, यहुद्यांचा सगळ्यात मोठा जो गॉड होता मोजेस, त्याची कबर आपल्याला श्रीनगरमध्ये दिसते. म्हणून या एकमेकाला संस्कृती कशा मिळालेल्या ते बघा, बुद्धाचा प्रभाव कसा कसा आहे ते बघा. म्हणजे येशू ख्रिस्ताने म्हटले की मी मानवाचा पुत्र आहे. हीच गोष्ट बुद्धाने म्हटले, मी मानवाचा पुत्र आहे. नंतर मोहम्मद पैगंबराने म्हटले मी मानवाचा पुत्र आहे. हे लक्षात घ्या. त्याने म्हटले मी मानवाचा पुत्र आहे. तो काय असं म्हणत नाही की मी देवाचा पुत्र आहे. देवाने मला ज्ञान दिलं, पण मी देवाचा पुत्र नाही, मानवाचा पुत्र आहे. तर अशा तऱ्हेच्या चुकीच्या धारणा समाज निर्णय धर्माविषयी असतात. तीच गोष्ट आपल्या पारशी धर्मामध्ये आहे. पारशीमध्ये सुष्ट आणि दुष्ट जो संघर्ष आहे हा आहे. आता हे जे धर्म आहेत हे बुद्धाच्या आधीचे काही धर्म आहेत, नाही असं नाही, पण नंतरच्या पिढीवर बुद्धाचा प्रभाव झालेला दिसतो. कारण धर्म हे एकमेकापासून खूप काहीतरी घेतात. माझं धर्मसत्ता की ज्ञानसत्ता नावाचं एक पुस्तक आहे, ग्रंथालयानं काढलेलं आहे. त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की नमाज कोणापासून आला. आपल्याला होते इस्लामी लोक नमाज पडतात, नाही, इस्लामी नाही, पारशी लोक नमाज पडत होते. त्यानंतर तो नमाज पद्धती यहुद्यांनी स्वीकारली आणि यहुद्यांपासून ती कोणाकडे आली? मुसलमानांमध्ये आली. तीच गोष्ट सुनता कोणाकडनं आली? लक्षात घ्या. सुनता यहुद्यांमध्ये होती, यहुद्यांमधून ती ख्रिश्चनामध्ये आली, ख्रिश्चनांमधून ती मुसलमानांमध्ये आली. हे सगळं अतिशय वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हाच आपल्याला कळेल की आपल्याला केवढा मोठा वारसा बाबासाहेबांनी दिलेला आहे. तो समजून घेतला पाहिजे की आपण हा वारसा कसा जपला पाहिजे, आपण काय अभ्यास केला पाहिजे आणि काय लिहिलं पाहिजे, काय बोललं पाहिजे. आज आमच्याकडे 2-4 पुस्तकं लिहिले की लगेच आपण त्याच्या नावापुढे ज्येष्ठ विचारवंत लिहितो आपण. पण विचारवंत म्हणजे काय आहे की नाही? मराठीचा प्राध्यापक झाले की लगेच ज्येष्ठ विचारवंत. अरे मराठीचे प्राध्यापक विचार म्हणजे सर्वकष विचार करण्याची तुमची क्षमता आहे का? तुम्हाला इकॉनॉमिक्स मधलं काही कळतं का? तुम्हाला पॉलिटिक्स मधलं काही कळतं का? नुसतं साहित्यातलं कळून विचारवंत नाही होत. जगभरचं तत्वज्ञान, विचारवंताचा अभ्यास, निर्णय गोष्टी आहेत. आणि त्यासाठी सत्याची जाणीव असावी लागते, सत्यासाठी लढण्याची क्षमता असावी लागते. व्हिजन ऑफ ट्रूथ, ज्याला सॉक्रेटिस म्हणतो, ती व्हिजन ऑफ ट्रूथ असली पाहिजे, सत्यान्वेषी जाणीव. आणि ती तुमच्याकडे प्रयत्नाने येते. ती कशी येते? तर ती त्यासाठी तुम्हाला त्याचा पाय शील आहे, शील संपन्न व्यक्तिमत्व असलं पाहिजे आणि सत्यासाठी संघर्ष करण्याची क्षमता असली पाहिजे आणि सत्यनिष्ठा प्रबळ असली पाहिजे. आपण जर ते सत्य आणि असत्यामध्ये संघर्ष करताना मानवजाती नेहमी असत्याच्या बाजूने निर्णय दिले आहे, त्यामुळे सत्याचा पराभव झाला आहे, असं मी माझ्या एका पुस्तकात लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ड्रीम्स अँड रियालिटीज नावाचे पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये मी ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये माणसाने माणसाचा पराभव का केला असेल, कारण तो सत्याच्या जेव्हा निकराची लढाई होते, सत्य असत्याची, तेव्हा भयग्रस्त माणूस नेहमी असत्याच्या बाजूने निवडला जातो आणि त्यामुळे राजसत्ता ही हुकुमशाहीच्या मार्गाने जाते. कारण माणसं भित्रे असतात, ते सत्याची बाजू घेत नाही. आणि त्यामुळे मग आता ट्रम्प सत्तेवर कशामुळे आलेला आहे, किंवा आणखी कुठल्या देशामध्ये, आपल्या देशाचे नाव नाही घेत, कशामुळे लोक सत्तेवर येतात?
हे असं याचं मूलग्राही चिंतन व्हायला पाहिजे, की जगामध्ये हुकुमशाह लोक सत्तेवर का येतात? कारण सामान्य माणसं सत्याशी तडजोड करतात आणि असत्याशी हातमिळवणी करतात. त्यामुळे जगामध्ये हुकुमशाह निर्माण होतात, अशी गोष्ट आहे. त्या सगळ्या विचारांचा एक भाग आहे. आता दुसरा मी चीनच्या बाबतीत बोलायचं राहिलं. आता चीनचा जो मुख्य आहे, चीनचा मुख्य धर्म कोणता? 3च मुख्य: कन्फ्युशियस, लाओत्से आणि बुद्ध. या 3 लोकांनी आधुनिक या चीनला घडवलेला आहे. त्यातला कन्फ्युशियस हा परंपरावादी होता, पण त्याचा सगळा भर जो होता, की तो म्हणत असायचा, की माणसाने जसं पृथ्वीवरचा नागरिक व्हायला पाहिजे, तसं स्वर्गाचे नागरिक व्हायला पाहिजे. म्हणजे काय? की माणसाने जसं ईहवादी असायला पाहिजे, तसं नीतिवादी असलं पाहिजे. निव्वळ ईहवादावर मनुष्य जगू शकत नाही. नीतिवाद पाहिजे. नीतिवाद म्हणजे जे मी सुरुवातीला सांगितलं, संपन्न जीवन जगता आलं पाहिजे. तीच गोष्ट लाओत्सेने सांगितली आहे. लाओत्से म्हणतो, की तुम्ही पृथ्वीचा आवाज ऐका, त्याला तुम्हाला ऐकलंच पाहिजे. पण स्वर्गाचाही आवाज ऐका. म्हणजे काय करा? की तुमच्या हृदयातले जे सत्याची जाणीव आहे, तुमच्या जीवनातले जे सत्य आहे, न्याय आहे, क्षमाशीलता आहे, अहिंसेचं तत्व तुमच्यामध्ये आहे, इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती आहे, याला त्यांनी स्वर्ग म्हटलेलं आहे. स्वर्ग म्हणजे माणसाचा नैतिक आणि बौद्धिक विकास, त्याला स्वर्ग म्हटलंय. आता लाओत्सेवर माझी बरीच इंग्रजी पुस्तकं आहेत. तुमच्यापैकी कोणी ती नावं ऐकली नसतील, तर या निमित्ताने मी सांगतो, की ट्रँक्विलिटी, हार्मनी अँड बॅलन्स, म्हणजे हार्मनी आणि बॅलन्स असेल तर तुमच्या जीवनामध्ये शांतता येईल. हे लाओत्सेचं तत्वज्ञान आहे. दुसरं आहे आर्ट ऑफ सर्व्हायव्हल. माणसाने प्रतिकूल परिस्थितीतून कसं जगावं? त्याला कसं जगता येईल? त्याला आर्ट ऑफ सर्व्हायव्हल म्हटलं. त्यामध्ये ताओचे सूत्र आहेत. तिसरं आहे काय? द अनडिव्हायडेड पाथ. माणूस हा नेहमी निरनिराळ्या संघर्षात मग्न असतो. पण असा रस्ता असला पाहिजे, की तो अनडिव्हायडेड आहे. असा जीवनमार्ग असला पाहिजे, की ज्याचे विभाजन करता येत नाही. म्हणजे हा सत्याचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये 2 नाही. तुम्ही सत्याच्या मार्गाने जाल, तर सत्याच्या मार्गानेच जाल. एकाच वेळी तुम्ही सत्याच्या आणि असत्याच्या मार्गाने जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही सत्याचं अनुसरण करता, म्हणजे सत्याचंच करता. ज्या क्षणी तुम्ही सत्याचं म्हणाल, की मी सत्याचं अनुसरण करता, तेव्हा दुसरा पर्याय तुम्हाला राहत नाही. हा त्यातला अर्थ आहे. हे 3 इंग्रजी माझे पुस्तकं आहेत. आता मराठीमध्ये जे पुस्तकं आहेत, जगावे कसे, स्वतःला जाणा आणि ज्ञानी व्हा, ताओ एक निसर्ग प्रवाह, ताओवादाची तोंड ओळख. आता भूषण गवईंच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं काही प्रकाशन आहेत, ताओवादावरची. 26 एप्रिलला नाशिकमध्ये. तर ताओ आणि बुद्ध हा एकच आहे, लक्षात घ्या. मी ताओवाद, बरेच लोक म्हणतात, साहेब ताओवादावर लिहितात, बुद्धावर का लिहित नाही? ताओवादावर लिहिलं त्याला कारण ते निसर्ग त्याचा पाया आहे. म्हणून मी ताओवादावर लिहिलं आणि मी स्वतः निसर्गावर अतिशय प्रेम करणार असल्यामुळे मला ताओवाद तो त्या पद्धतीने समजला. म्हणून मी त्यावर लिहिण्याचं धाडस करू शकलो. महाराष्ट्रात ताओवर कोणी लिहू शकलेलं नाही, लक्षात घ्या. कारण ते तत्वज्ञान फार गूढ आहे. त्याची भाषा फार पॅराडॉक्सिकल आहे. तो कसं म्हणतो, तुम्ही जे म्हणता ते सत्य सत्य नाहीच आहे, ते असत्यच आहे. तुम्ही ज्याला सुंदर म्हणता ते कुरूप असतं, ते सुंदर असत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे या पद्धतीने तो परस्पर विरोधी त्यातून तुम्हाला अर्थ काढावा लागतो. तो कुरूपला सुंदर का म्हणतो आणि सुंदराला कुरूप का म्हणतो, हे समजण्यासाठी परत आपल्याला आपलं तर्क, विवेक, विज्ञान असं तिन्ही गोष्टीचा वापर करावा लागतो. तेव्हा आपल्याला लाओत्से कळतो. म्हणून लाओत्सेमध्ये आधी इंग्रजीत मी लिहिलं आणि सकाळच्या संपादकाने फार आग्रह केल्यामुळे मला आधी मी नकार देत राहिलो शेवटपर्यंत. म्हटलं, अरे मला लिहिताच येणार नाही मराठीमध्ये. कारण ते एक तर चीनचं तत्वज्ञान आहे, त्याची परिभाषा इकडे येणार नाही. पण त्यांच्या आग्रहामुळे मी 2 वर्ष सकाळमध्ये लिहिलं. त्याचा परिणाम असा झाला, की सबंध महाराष्ट्रभर ते ताओ तत्वज्ञान गेलं. ते महाराष्ट्रभरच नाही, ते इंग्लंड, अमेरिकेत जाऊन पोहोचलं. कारण जेव्हा मी जिल्हाधिकारी होतो, तेव्हा मी लिहित असताना त्या त्या लांब-लांबून त्या प्रतिक्रिया माझ्या याच्यावर यायच्या, ईमेलवर. तर अशा पद्धतीने हा ताओ तत्वज्ञान आहे. कारण ताओ हा चीनचा बुद्ध आहे आणि तो ताओ लाओत्से असल्यामुळे बुद्धाचा प्रभाव चीनमध्ये वाऱ्यासारखा पसरला. कोणामुळे? लाओत्सेमुळे. म्हणून लाओत्से आणि बुद्ध या दोघातून झेन तत्वज्ञान जन्माला आलेलं आहे. हे सगळ्या विचारांच्या परंपरा आपल्याला माहिती पाहिजे. चीनमध्ये काय विचारधारा आहेत, जर्मनीतले महत्वाचे विचारवंत, फ्रान्समधले महत्वाचे विचारवंत, अमेरिकेतले महत्वाचे विचारवंत,
आपण विल्यम जेम्स नावाचं म्हटलं, नंतर त्याचा शिष्य जॉन डिवे आहे. विल्यम जेम्स हा फार मोठा अमेरिकन विचारवंत, त्याचा शिष्य त्याचा प्रभाव जॉन डिवे आहे. पण जॉन डिवेवर प्रभाव बुद्धाचाच आहे. तर मी व्याख्या सांगितली आहे की समस्येचे निराकरण करणे म्हणजे दुःखाचे निराकरण करणे म्हणजे सत्य आहे की नाही. समस्येचे निराकरण करणे म्हणजे सत्याकडे जाणे होय. हा एक महत्वाचा आहे. आणि बाबासाहेबांनी नेमकी तीच व्याख्या आपल्या जीवनामध्ये वापरलेली आहे. प्रत्येक समस्येचे निराकरण त्यांनी केलेलं आहे. असं कोणती समस्या नाही की डॉक्टर आंबेडकरांना माहिती नव्हती. त्या काळात त्यांनी म्हटलं होतं की लोकसंख्या वाढेल भारतामध्ये, फार प्रॉब्लेम येतील. त्या काळामध्ये किती कल्पना करा तुम्ही, त्यावेळेस 30 कोटी लोकसंख्या होती. जमिनीचे तुकडे होतील आणि पुढे शेतकरी देश लढायला लागतील. त्यावेळी म्हटलेलं आहे. त्यावेळेस 100 200 एकर जमिनी होत्या. या सगळ्या गोष्टी, तीच गोष्ट पाण्याची आहे, पाण्याचा प्रश्नाविषयी, तीच गोष्ट इलेक्ट्रिसिटी प्रश्नाविषयी, तीच गोष्ट धरणाविषयी, विमानतळांविषयी, रस्त्यांविषयी. बाबासाहेबांनी कशावर लिहिलं नसेल सांगा तुम्ही. बाबासाहेबांनी सगळ्या विषयावर लिहिलेलं आहे. कामगारांवर लिहिलंय, मजुरांवर लिहिलंय, शेतीवर लिहिलं आहे, उद्योगावर लिहिलं आहे, फॉरेन पॉलिसी, हे सगळ्या गोष्टीवर. शेवटी ते मिलिटरीवर लिहित होते. मरणाच्या आदले काही दिवस त्यांना वाटत होतं की भारतातल्या काही मिलिटरी सायन्सवर आपण एक चांगलं पुस्तक लिहावं. पण बाबासाहेबांचं निधन झालं. बाबासाहेबांची ज्ञान साधना करत असताना निधन झालं. मला स्वतःला असं वाटतं की असंही निधन माझंही व्हायला पाहिजे, की ज्ञान साधना करताना निधन झालं. शेवटचं ज्यांनी हात बुद्ध आणि त्यांचा धर्म या पुस्तकावर घातला, हात आत म्हणजे आत फिरवला आणि त्या रात्री बाबासाहेबांचं निधन झालं. म्हणून सत्याची, ज्ञानाची, प्रकाशाची साधना करणे म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची साधना करणे, असं समजून आजचे लेक्चर मी थांबवतो.